ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर 11वी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. FYJC ॲडमिशन 2026 ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन देखील सुरू झालेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 11वी प्रवेशाचा भाग 1 फॉर्म मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने कशा पद्धतीने भरायचा हे सविस्तर पाहणार आहोत. तसेच पुढील व्हिडिओमध्ये भाग 2 कॉलेज पसंती क्रमांक आणि फॉर्म लॉक प्रक्रिया याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या भाग 1 मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक स्टेप तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि व्यवस्थित पहा म्हणजे फॉर्म भरताना कोणतीही चूक होणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी अंकुश भांडेकर आणि तुम्ही पाहत आहात AB भांडेकर चॅनल. जर तुम्ही या चॅनलवर नवीन आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक बटन नक्की दाबा, कारण की नमस्कार मित्रांनो, मी अंकुश भांडेकर आणि तुम्ही पाहत आहात AB भांडेकर चॅनल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रवेश शिष्यवृत्ती नमस्कार मित्रांनो, मी अंकुश भांडेकर आणि तुम्ही पाहत आहात AB भांडेकर चॅनल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रवेश शिष्यवृत्ती, सरकारी फॉर्म आणि शैक्षणिक अपडेट संबंधित महत्त्वाची माहिती इथे नियमित मिळत असते. तर चला आता थेट प्रक्रियेला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला FYJC ॲडमिशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहेत. वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर होम पेजवर नोटीस, ॲडमिशन शेड्यूल, टाईम टेबल आणि सर्च कॉलेज असे वेगवेगळे पर्याय दिसतील. सर्च कॉलेज या पर्यायातून तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स उपलब्ध आहेत हे देखील तपासू शकता. आता थेट स्टुडंट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करा. यानंतर विद्यार्थ्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू होईल. आता प्रत्येक स्टेप समजून घेऊया. सर्वप्रथम ॲप्लिकेशन टेंट स्कूल एरिया हा पर्याय दिसेल. जर तुमची 10वी महाराष्ट्र राज्यातून पूर्ण झाली असेल तर विथिन महाराष्ट्र स्टेट निवडा आणि जर महाराष्ट्र बाहेरून 10वी केली असेल तर आउटसाइड महाराष्ट्र स्टेट हा पर्याय निवडायचा आहे. ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये फ्रेशर्स, रिपीटर आणि प्रेव्हियसली पासेड असे 3 पर्याय दिसतील. यावर्षी पहिल्यांदाच परीक्षा दिलेली विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स निवडायचे. पूर्वी नापास होऊन पुन्हा परीक्षा दिली असल्यास रिपीटर निवडायचे. याआधी 10वी पास झालेले विद्यार्थी प्रेव्हियसली पासेड हा पर्याय निवडू शकता. यानंतर तुमचे बोर्ड निवडायचे आहेत. SSC, CBSE, ICSE किंवा इतर कोणतेही बोर्ड असेल ते योग्य रीतीने सिलेक्ट करा. पुढच्या स्टेपमध्ये सेट नंबर आणि मदर्स नेम भरायचे आहेत. महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांना व्हेरीफायचा पर्याय मिळेल. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची माहिती आपोआप स्क्रीनवर दिसेल. त्यामध्ये नाव, आईचे नाव आणि इतर माहिती योग्य आहे का ते तपासा. यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन
निवडा. मार्च, जुलै किंवा ऑक्टोबर यापैकी योग्य महिना सिलेक्ट करा. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाका. सिक्युरिटी क्वेश्चनमधून एक प्रश्न निवडा आणि त्याचे उत्तर लक्षात राहील असे भरा. त्यानंतर पासवर्ड तयार करून कन्फर्म पासवर्डमध्ये पुन्हा तोच पासवर्ड टाका. पुढे कॅप्चा भरून रजिस्ट्रेशन बटणावर क्लिक करा. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी मिळेल. तीच तुमची यूजर आय डी असेल आणि प्रोसीड टू लॉग इनवर क्लिक करून लॉग इन आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा भरून लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर पार्ट 1 आणि पार्ट 2 चा स्टेटस दिसेल. सध्या पार्ट 1 इनकम्प्लीट असेल तर तो पूर्ण भरायचा आहे. डाव्या बाजूला दिसणाऱ्या ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 वर क्लिक करा. रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये आलेली माहिती व्यवस्थित तपासा आणि सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये डेट ऑफ बर्थ आणि इतर माहिती व्हेरीफाय करा. माहिती योग्य असल्यास पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट करा. यानंतर ॲड्रेस डिटेल्समध्ये तुमचा सध्याचा संपूर्ण पत्ता भरायचा आहे. पिन कोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, सिटी किंवा विलेज नेम योग्य प्रकारे भरा. अल्टरनेट मोबाईल नंबर असल्यास तो देखील भरू शकता. ईमेल आय डी पुन्हा तपासा आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आता कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल भरायचे आहेत. ओपन, SC, ST, OBC, EWS किंवा इतर लागू असलेले कॅटेगरी निवडा. ॲडमिशन कोणत्या कॅटेगरीमधून घ्यायचे आहेत ते देखील निवडायचे आहेत. स्पेशल रिझर्वेशनमध्ये जर तुम्ही हँडिकॅप, स्पोर्ट, डिफेन्स, मायनॉरिटी, प्रोजेक्ट एफेक्टेड किंवा इतर कोणतेही रिझर्वेशनमध्ये येत असाल तर येस करा आणि आवश्यक सर्टिफिकेट नंतर अपलोड करा. लागू नसल्यास नो निवडा. यानंतर इन हाऊस कोटा हा महत्त्वाचा पर्याय दिसेल. जर तुम्हाला ज्या शाळेतून 10वी झाली त्या ज्युनियर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल तर येस करा, अन्यथा नो निवडा. आता डॉक्युमेंट्स अपलोड सेक्शन सुरू होईल. 10वी मार्कशीट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, अंडरटेकिंग फॉर्म, कॅटेगरी सर्टिफिकेट असे आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. अंडरटेकिंग फॉर्मची प्रिंट काढून त्यावर अर्ज क्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, कॅटेगरी आणि आवश्यक माहिती भरून विद्यार्थ्याची व पालकाची सही करायची आहे. त्यानंतर त्यांचा फोटो किंवा PDF अपलोड करायचा आहे. यानंतर ॲडमिशन प्रोसेस फी भरायची आहे. डाव्या बाजूला पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी या पर्यायावर क्लिक करा. गुगल पे, फोनपे, डेबिट कार्ड किंवा UPIच्या मदतीने पेमेंट करू शकता. QR कोड स्कॅन करून देखील पेमेंट करता येते. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमचा पार्ट 1 पूर्ण झालेला असेल. त्यानंतर त्याची प्रिंटसुद्धा काढून ठेवू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 कसा भरायचा, कॉलेज प्रेफरन्स कसे निवडायचे आणि फॉर्म लॉक कसा करायचा याचं सविस्तर माहिती पाहणार आहोत.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना ॲडमिशन फॉर्म भरण्यात मदत होईल.